जेव्हा पक्षीराज गरुड भगवान विष्णूंना विचारतात की मला नरकाबद्दल काही माहिती सांगा, त्यावर भगवान विष्णू असं म्हणतात की नरक तर हजारोंच्या संख्येत आहेत, पण प्रमुख 28 आहेत. तर त्या 28 पैकी 5 नरकाची आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. हा एपिसोड 7वा आहे आपल्या 10 दिवसांच्या गरुड पुराण सिरीजचा. सर्वप्रथम कुंभीपाक हे तेच नरक आहेत ज्यानुसार अपरिचित मधील अंबेनी त्या ट्रेनमध्ये जीवन पुरवणाऱ्या माणसाला शिक्षा दिली होती. इथे तो पापी आत्मा येतो ज्याने प्राण्यांची निर्दयपणे हत्या केली असते आणि त्याला शिक्षा म्हणून उकळत्या तेलात टाकलं जातं आणि वारंवार जाळलं जातं. दुसऱ्या क्रमांकावर येते तप्त सुरमी. इथे त्या पापी आत्म्याला आणलं जातं ज्याने परस्त्री पुरुष गमन केलेलं असतं, म्हणजेच अनैतिक संबंध ठेवलेले असतात. त्याला शिक्षा म्हणून जर हे पुरुषाने केलं असेल तर त्याला लाल भडक तपलेल्या स्त्रीच्या मूर्तीला मिठी मारायला भाग पाडलं जातं आणि जर हे स्त्रीनं केलं असेल तर तिला तपलेल्या लोखंडी पुरुषाच्या मूर्तीला आलिंगन करण्यास भाग पाडले जाते. आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे तामिस्त्र. इथे त्या पापी आत्म्याला आणलं जातं ज्याने दुसऱ्यांची संपत्ती बळकावलेली असते आणि फसवणूक केलेली असते. त्याला शिक्षा म्हणून दोरीने बांधून अंधकारात फेकलं जातं आणि यमदूताकडून भरपूर प्रमाणात यातना दिल्या जातात. आणि चौथ्या क्रमांकावर आहे शाल्मली. इथे त्या पापी आत्म्याला आणलं जातं ज्याने विश्वासघात केला असतो आणि त्याला शिक्षा म्हणून मोठ्या काटेरी झाडावर चढवलं जातं आणि जर चढता चढता तो पडला तर त्याला पुन्हा चढवलं जातं. आणि 5व्या क्रमांकावर आहे कृमी भोजन. इथे त्या पापी आत्म्याला आणलं जातं जो खूप प्रमाणात लोभी असतो आणि ज्याने अन्न साठवून ठेवलेलं असतं पण इतरांना उपाशी मारलेलं असतं. त्याला शिक्षा म्हणून त्याचं रूपांतर जंतूमध्ये करतात आणि हे जंतू एकमेकांना खातात. मित्रांनो, नरक आणि त्याच्या प्रकाराबद्दल आज आपण माहिती जाणून घेतली. उद्या म्हणजेच 8व्या एपिसोडमध्ये नरकातील भीषण अशा वैतरणी नदीबद्दल आपण माहिती जाणून घेऊ. त्यासाठी ऐरावत वार्ताला नक्की फॉलो करा.